मिरजेतील वॉर्ड क्रमांक 7 मधील म्हाडा कॉलनीमध्ये महापालिकेचं अक्षरशः दुर्लक्ष. म्हाडा कॉलनी व आंबेडकर नगर येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं व गैरसोय आहे. या ठिकाणी कचरा गाडी येत नाही. पावसाळ्यात येणारे झाडं व गवत खूप प्रमाणात वाढलं आहे. LED लाईट बंद आहेत. काही ठिकाणी LED लाईट निघून पडलेल्या आहेत. त्या ठिकाणी राहणारे लोक खूप वाईट परिस्थितीत आहेत. या परिसराचे लोक खूप वाईट परिस्थितीत असून ते चिंता व्यक्त करत आहेत. या ठिकाणी महापालिका व येथील हयात असलेल्या नगरसेवकांनी लक्ष द्यावं अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मिरज शहर संघटक असलमभाई बाडवाले यांनी केली आहे. याकडे लवकरात लवकर लक्ष नाही दिलं तर आम्ही आंदोलन करेन असंही सांगितलं. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मिरज शहर संघटक असलमभाई बाडवाले, पैलवान विशालसिंग राजपूत, सांगली जिल्हा प्रमुख सलमान अल्लाबख्श शेख, मिरज शहर उपसंघटक बाबू रेड्डी, मिरज शहर उपसंघटक सरफराज मुश्रीफ, मिरज शहर उपसंघटक राजू गायकवाड, कुबेरसिंग राजपूत, बाळासाहेब हत्तेकर, शहर प्रमुख दीपक पाटील, करण कागले, योगेश कांबळे व शाकीर काझे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला. डीजे आणून काढायला लावतो, काढायलाच येत नाही. सगळं घाणी तर राहायची बारी आल्या. मच्छर साप किती आहे तिथं. लोक आजारीने किती मेल्याच माहिती का. इथं कोण सुद्धा येत नाही. मतदान घ्यायला तेवढं येतात. मत मागायचं आम्हाला बरोबर येतात. हात जोडत आम्हाला द्या. काय उपयोग नाही. मुलं आजारी पडायला लागले. आम्ही गरीब, आम्ही म्हातारपणा राबायचं ना आमचा संबंध आहे काय सांगा. बसून काय याचं तर आम्ही राबतो. किती वेळा पडले आम्ही इथं करत. ते कुणाला सांगायचं. दवाखान्यात गेलं 400 रुपये दे म्हणजे आम्ही कुठनं द्यायचं सांगा. बाबा आम्ही गरीबांना आमच्यावर लक्ष नाही काय नाही. येतो येतो म्हणते ती येते बी नाही. लाईटी नाही. ते लोक पडायला लागल्या. ती नमासाला जाणार कशी लोक. कचरा ढिगभर झालाय. पलीकडला रोड बी केला नाही. तसंच ते म्हातार माणूस पडायला लागले. काय नाही ते टाकीतनं साप यायला लागले. हे येतात. मी मिरज शहर संघटक असलम मोहम्मद अली बाडवाले. मी इथं म्हाडा कॉलनी रमावदन इथं आलो आहे. इथं गेले 2 महिने 3 महिने झाले. त्या प्रत्येक पूर्ण कॉलनीमध्ये अंधार गुडूक झाला आहे. पूर्ण लाईटं खांबानं लटकाल्या. घाणीचं साम्राज्य झालं आहे. महानगरपालिका ह्या लोकांना दुर्लक्ष करते. इथं येत नाहीत. घंटागाडीवाले इथं थांबत नाहीत. इथं पाठीमागं मोठी मोठी कॉलनी आहेत. मोठी मोठी लोकांची घरं आहेत. तिथं सुपारी घेऊन ही लोक गाड्या थांबा करून ही लोकांची स्वच्छता यांच्यावर लक्ष आहे सगळं. त्या गोरगरिबावर कोण बघणार. इथं नुसतं 5 वर्षानं मतदानसाठी मतदान करून घ्यायसाठी ह्या लोकांना तेवढी पुरताच एका दिवसाचीच किंमत आहे ह्या देशामध्ये. नाहीतर ह्या देशातली नागरिक नसल्यासारख्यांना सगळं वागणूक चालू आहे. येत्या 2-3 दिवसात महानगरपालिका ही सगळं काम येऊन करून नाही दिली, तर आम्हाला स्वच्छता करून नाही दिली, तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन मी शिवसेना स्टाईलने महानगरपालिकेमध्ये धडक मोर्चा घेणार. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.